गुड मॉर्निंग मित्रांनो. फायनली लॉंग विकेंड आल्यामुळे आम्ही आज स्वामीला घेऊन फिरायला चाललेलो आहे. कुठे चालली का बाळा? स्वामिनीची फर्स्ट ट्रिप आहे. फर्स्ट ट्रिप स्वामिनीची. आज खरंच खूप छान ठिकाणी जाणार आहोत आणि ते संपूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही का नाही ग? काय स्वामिनी हाय कर सगळ्यांना. एकदम हाय पाय. इकडे इकडे बघ स्वामिनी. स्वामिनी ए हॅलो हाय गाईज म्हण. टुकमुक कशी बघतीये? अरे बापरे लयच गोड आहे ग सोनू माझं. आणि चाललोय आम्ही आज फिरा. संपूर्ण व्हिडिओ बघत राहा. एकदम मजा आणि मस्ती करणार आहोत. कारण की मुझे कॉफी पसंद आहे. ती म्हणणार नाही चाय पसंद आहे. जिथं येतोय तिथंच घेऊन जाणार. नाहीतर चंदीगडला घेऊन जातो म्हणणार आणि ही म्हणणार नको मला गाव मला पसंत आहे. अरे काय खोटं बोलती. फिरा तर सगळीकडे पाहिजे गाव पसंत आहे म्हणून. ते रील बिल माझ्या फीड मध्ये यायचं बंद करा का नाही ग? बाय. चला दाखवतो पुढं कसं चाललोय काय चाललंय. तबियत खराब हो. कशी पेंगायला चालू आहे बघितलं मित्रांनो. तेव्हा आपलं झोपली आणि फिरायला जायचं. काय फिरणार आहे? अरे बापरे उठली होय. दोघी बी उठले की टुपक दिशी. समोर बघू शकता उंचच उंच डोंगर आहे. कुठे चाललोय काय चाललोय पोचल्यानंतरच आपण लोकेशन सांगणार. पोचल्यानंतरच आपण सगळ्यांना दाखवणार आहोत. चलो. मिसळ खायची म्हणते पण आम्ही मिसळ काहीला देणार नाही कारण की आमची स्वामिनी छोटी आहे. दुसरं काहीतरी चालतोय आता बघू पुढे. बिर्याणी कुठे आहे? खूप मोठा घाट लागलेला आहे. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही कसा घाट आहे. चलो बघत राहूया संपूर्ण घाट हा कुठला आहे तुम्हाला पुन्हा. आमच्या बरोबर स्वामीनी पण आमची उठली लगेच बघा. काही सोपा घाट नाही. उन्हाळा असल्यामुळं हा सगळा वाळले ते कुसळ वगैरे वरची. साताऱ्याचा खंडाळ्याचा घाट आहे. इथं पैसे टाकतात लोक. लय पैसे त्या माणसाकडे. इथं पाणी काय आहे इथं थंड. तर अशा प्रकारे गाईज फायनली आमचं जेवण झालेलं आहे. आणि एवढं सुंदर जेवण होतं ना. इथं वाईट मध्ये रुद्रा हॉटेल आहे. तिथं जेवण कधी आलास तर तिथं जेवण करा. एवढं सुंदर आणि छान असं जेवण होतं. खरंच एक नंबर हॉटेल. बिर्याणी तर एवढी सुपर होती ना प्रमाणाच्या बाहेर. पण तुम्हाला सांगतो जर येत असाल तर एक तर पुण्यात मध्येच जेवण करा. नसेल तर परत वाट बघू नका की हॉटेल कधी येईल कधी येईल. कारण की एक पण हॉटेल नाही. हॉटेल आहे. नंतर डायरेक्ट वाई मध्ये लहान मुलं असतील किंवा काय असतील तर डायरेक्ट वाई मध्येच आहे. अशा रीतीने आम्ही महाबळेश्वरला चाललेलो आहे. पण महाबळेश्वर मध्ये कोणत्या हॉटेलमध्ये स्टे करणार आहोत. खरंच ते रिसॉर्ट एकदम प्रीमियम आणि लक्झरी असणार आहे. ते सगळं बघा तुम्ही. आम्ही पुढे दाखवतोय. कंटिन्यू करा ब्लॉग. बाय बाय. मित्रांनो फायनली आम्ही लोकेशनला पोहोचलेलो आहोत. पाहू शकता तुम्ही हे लोकेशन कसलं प्रीमियम आणि लक्झरियस आहे की आता आणखीन वरती गेल्यानंतर तुम्हाला सगळंच दाखवणार आहेत. हॉटेलचं नाव आहे क्लाउड मिस्ट रिसॉर्ट अँड स्पा. तर तुम्ही बघू शकता हे कसं एकदम प्रीमियम. बापरे इथून तर व्ह्यू पाहू शकता डायरेक्ट डोंगरच दिसत आहेत. आणि खरंच लोकेशन हे प्राईम आहे एक्झॅक्ट. आणि समोर अरे स्विमिंग पूल पण आहे. आणि क्लाउड मिस्ट रिसॉर्ट अँड स्पा या ठिकाणी पाचगणी या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत. तुम्हालाही यायचं असेल तर इथं खाली कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेले आहात. आणि तुम्ही हे व्हिडिओ वगैरे दाखवून जात असाल तर तुम्हाला विशेष डिस्काउंटसुद्धा दिला जाईल. तुम्ही पाहू शकता मित्रांनो कसं आहे हे रिसॉर्ट. खरंच खूप छान आहे. आणि इथून लोकेशन कसं आहे बघा तुम्ही एकदा. आणि मग मला सांगा की काय आहे आणि काय नाही. हे बघा इथून आहे का. 1-2 मिनिटात आलो. थांबा जरा. अशा प्रकारे आम्हाला रूम भेटलेला आहे. तुम्ही बघू शकता किती प्रीमियम आणि क्लास. वाव रूम कशी आहे लक्झरी एकदम. फॅमिली असेल तर अशी डबल रूम भेटते तुम्हाला. पाहिजे असेल तर अशी डबल पण रूम भेटते. इथून व्ह्यू बघू शकता की कसा खतरनाक पैकी व्ह्यू आहे. वाव डायरेक्ट डोंगर दिसत आहे. तिथून ढगातच पोहोचल्यासारखं वाटते का नाही. कसं आहे लोकेशन. तुम्हाला लॉक केलेलं आहे पण लोकेशन आणि इथूनच म्युझिकचा आवाज आस्वाद सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पाहिजे असेल तर दाखवतोय आम्ही पुढे सगळे काही. प्रत्येक ठिकाणचं तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही बघत राहा. मस्त आणि प्रीमियम केलेलं आहे. एकदम खुश झालेली आमची. अरे पिलूला आणि माझी कशी खुश आहे. लगेच कुठं पडतीये.
ए चिमणी टुक 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 ए टुक टुक बोंबल या इकडे बघ चिमणी स्वामिनी कशी बसली सानूला कधी अरे लु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 . कसं गोड गोड आहे बघा रे. मॅडमची झोप झालेली आहे. मॅडम तर नटून थोडून आवरून चाललेले आहेत. कुठं चालले आहेत ते तुम्ही पाहू शकता. बाहेर जसं एंट्री केली की व्ह्यू बघू शकता तुम्ही. वाव सनसेट पॉइंट आणि ह्या सगळ्या गोष्टी. कसं आहे बाहेर इव्हेंट तर खूप छान या पद्धतीने तुम्ही अरेंज करू शकता. तुमची बर्थडे पार्टी असेल किंवा कॉर्पोरेट इव्हेंट असतील तर तुम्ही या ठिकाणी जर व्हिजिट केलात तर खरंच म्हणजे हा व्ह्यू पाहण्यासारखा आहे मित्रांनो. संध्याकाळचा सनसेटचा व्ह्यू जर तुम्ही घेतला असतात तर तुम्ही खरंच म्हणजे खूपच हे झाला असता. आणि पाहू शकता तुम्ही की कशा पद्धतीने या ठिकाणचा व्ह्यू आहे आणि खरंच खूप छान असं लोकेशन क्रिएट झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी महाबळेश्वरला यायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही क्लाउड मिस्टला व्हिजिट करायला विसरू नका चुकून. पण पण इथं बघू शकता तिकडं किती गाड्या लागले. सगळं पॅक आहे. अख्खं पॅक आहे अख्खं पॅक. कारण हॉटेलच तेवढं भारी आहे खरंच बरं का. यांची सर्व्हिस सगळ्या गोष्टी का नाही का साकू कसं आहे कसं आहे बघा. ही संध्याकाळचा व्ह्यू बघू शकता. आम्ही दिवसा आलो होतो थोडं झोपलो. संध्याकाळी 7चा व्ह्यू बघू शकता. वाव बर्थडे चालू आहे या ठिकाणी. तुम्हाला पण बर्थडे पार्टी करायची असेल सगळं काय करायचं असेल तर इथं करू शकता. नाव आहे क्लाउड मिस्ट रिसॉर्ट अँड स्पा पाचगणी. हे बघू शकता. ये इकडे खाली ये खाली तिकडे बसायला आहे. या ठिकाणी बघा तुम्ही कसा व्ह्यू हा एकदम खतरनाक व्ह्यू आहे. पाहू शकता बघा. किंवा हॉटेलचा व्ह्यू आहे. तुम्ही संपूर्ण व्ह्यू पहा. इथं स्विमिंग पूल आहे. तुम्हाला जेव्हा पाहायचं आहे तेव्हा पाहू शकता. वाव इथं बसायला पण आहे. कसं आहे हे सगळं एकदम मस्तपैकी. हॉटेल बघितलं कसं आहे. आणि हे डायरेक्ट निसर्गाचा व्ह्यू असलेलं ही हॉटेल आहे. आणि तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करायला विसरू नका. तुम्हाला ऑलरेडी कॅप्शनमध्ये ॲड्रेस आणि नंबर हा दिलेला आहे. कुठे यायचं काय सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मॅडम तर शूटिंगमध्येच बिझी. अरे बापरे कसं आहे. निसर्गाच्या साठी तर काय आहे साक्षी. हॅलो काय तसं नाही. हां एक मिनिट. बघू शकतो. तर आमची स्वामिनी पण खाते. तिला पण नाही आवडली. काय खाते बघ. बघू शकता हॉटेल कसं आहे. एक नंबर नुसतं आहे. पार्किंग हे फुल झालं रात्री सगळं. कारण आता मंडे आहे त्याच्यामुळं चेकआउट झालेलं आहे. आता फिरायला जाण्याची तयारी चालू झालेली आहे. त्याच्यामुळं साक्षी ती कुठं जाणार साक्षी तर इथं स्टे केलेला आहे. त्याच्यामुळं आता बाहेर फिरायला जायचं आहे अशा पद्धती. आणि मित्रांनो या ठिकाणी मार्केट आहे. सगळं मार्केटमध्ये इथं वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही बघू शकता. महाबळेश्वरमध्ये तर सहज आलो भेटायला. समोरच सामान काय घेतलंय. सानूसारखीच घेतली सामान. काही हे बघू शकता तुम्ही. इथं गेम्स चालू आहेत भरपूर अशा. मॅडमला आईस्क्रीम खायची होती त्याच्यामुळे स्ट्रॉबेरी क्रीमसाठी थांबले पण तयार नाही वाटतं. मग आता चला थोडाच वेळ वेट करतो. त्याच्याबरोबर पिझ्झा पण सांगितलं का नाही. ती खेळत बसली कशी बघितली का. टुक 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 सुट्टीच देत नाही खेळायला. आयो पळती. अरे बापरे कसलाही लोकेशन बघू शकता मित्रांनो. काय समोर आहे डेंजरस नुसतं.
आम्ही चाललोय लॉडविक पॉइंट कडे. बघूया काय आहे तिथे. हत्तीचा माथा असं म्हणतात. बघा ना, या रात्री म्हणजे अंधाऱ्या दिवसा सुद्धा अंधार पडला असतो हे इकडं एरिया. अयो भीती वाटायला लागली. तो 4 चोर आहे त्या आतमध्ये. बघू तिथं काळी चोर रस्ते नाही आता या जंगलात. चोर काय मग वाघ नाही काय करत. वाघ येते ते. वाघ 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 दिसला बघ खाली. गेला मागून गेला. गाडी लावू कुठं. तिथून तुझं नाक आहे की तिथं नाक कोणी खाल्लं. खायला पाहिजे तर त्यांना काहीतरी द्यायला. काय खायला. लाडू देतात. वाव साक्षी काय. साक्षी काय. अरे बापरे. कसा आहे रूम. चिमणी आमची बसली. ही रूम लक्झरी एकदम खतरनाक. वाव पाणी बॉटल तर दुनियाभरच्या. कसं आहे वाशरूम बाथरूम. आणि फायनली गाईज 2 दिवसाच्या स्टे अँड एन्जॉय नंतर आम्ही परत निघालेलो आहे आमच्या घरी पुण्याला. आणि तुम्ही कधी महाबळेश्वरला आलात तर क्लाउडनेस रिसॉर्ट अँड स्पाला स्टे करायला आणि विजिट करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ दाखवलात तर तुम्हाला ते नक्की डिस्काउंट देतील. चलो बाय बाय. सी यू. टेक केअर. गुड नाईट.